एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विलीनीकरणाची ऑफर देण्यात आली आहे। पक्ष विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवणार। बच्चू कडूंनी एसएमएसद्वारे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मतं मागवलेली आहेत। बच्चू कडू जो निर्णय घेतील तो मान्य असं कार्यकर्त्यांचं मत आहे। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेची अट मान्य करणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। स्वप्नील उमाप आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। स्वप्नील, बच्चू कडूंच्या 25 ते 30 वर्षाच्या राजकारणातला ऐतिहासिक निर्णय घेण्याची वेळ जी आहे ती आत्ता बच्चू कडूंवर आलेली आहे। बच्चू कडूंना जर आपण पाहिलं तर विधान परिषदेवर संधी देण्याची तयारी जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवलेली आहे। पण दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शिवसेनेतल्याच काही नेत्यांनी असं म्हटलं आहे की आमदारकी जर बच्चू कडूंना द्यायची असेल तर त्यांना त्यांचा प्रहार पक्ष जो आहे तो शिवसेनेमध्ये विलीन करावा लागेल, अशी जी आहे ती भूमिका शिवसेनेमधल्या काही मंत्र्यांनी मांडल्याची सूत्रांची माहिती आहे। दुसरीकडे ज्या काही घडामोडी मागील 8 दिवसांपासून सुरू आहेत की बच्चू कडूंना विधान परिषदेवर शिंदेंकडून संधी दिली जाऊ शकते, त्याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडूंनी जर आपण पाहिलं तर राज्यभरातील प्रहारच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केलेली आहे। तळागाळातले जे काही प्रहारचे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील एसएमएस द्वारे जे आहे ते बच्चू कडूंनी त्यांचं मत मागवलेलं आहे। कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आलेली आहे की विधान परिषदेवर जावं का, शिंदेंसोबत जावं का, अशाची विचारणा जी आहे ती बच्चू कडूंनी आपल्या कार्यकर्त्यांना केलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अनेक कार्यकर्त्यांचे असे एसएमएस आहेत की बच्चू कडू जो निर्णय घेईल तो निर्णय जो आहे तो आमच्यासाठी मान्य असणार आहे। परंतु जर आपण पाहिलं तर जवळपास 4 टर्म बच्चू कडू जे आहेत ते अचलपूर मतदारसंघामधनं प्रहारच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत। बच्चू कडूंनी फार कोणासोबत युती केलेली, परंतु जर आता जर बच्चू कडूंना विधान परिषदेवर जावं लागत असेल तर शिवसेनेची जी आहे ती मोठी अट सध्या त्यांच्या समोर आहेत। शिवसेनेमध्ये जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंना प्रहार पक्ष विलीन करावा लागत आहे। एवढा मोठा निर्णय बच्चू कडू घेणार का? कारण 20 वर्ष जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंनी राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रहार पक्ष जो आहे तो पोहोचवलेला आहे, परंतु आमदारकीसाठी जर आता आपण पाहिलं तर हा संपूर्ण पक्ष दावणीवर लावावा लागणार का, असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालेला आहे। वृषाली, नक्कीच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात, एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला एमएलसी देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे।